तुम्ही स्वतःला सिद्ध करा रे, झोकून द्या स्वतःला. तुमच्या ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. कंपन्या तुमच्या दारात आल्या पाहिजे, ऑर्गनायझेशन तुमच्या दारात आली पाहिजे, तुमच्या ज्ञानाची समाजाला गरज वाटली पाहिजे. तुम्ही जर ही आयुष्यातली 5-10 वर्ष झोकून दिलं तर लात मारील तिथून पाणी काढल असं नेचर या वयामध्ये किमान असलं पाहिजे. आमच्याकडे एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला पगार जरा वाढून सांगायचा मग लग्न जमतं. ते मुलीकडचे बघायला आले, यानं विचारलं, मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणतंय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणतंय तसा फिक्स 1.5 लाख आहे, पण कटिंग करून 8,000 हातात देतो म्हटलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? झोकून द्या स्वतःला, सिद्ध करा स्वतःला. तुमच्या ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या पोरांच्या समोर त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर मित्रांनो, शिक्षण सोडून दुसरा कोणता पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे? केवळ आणि केवळ शिक्षण, केवळ आणि केवळ ज्ञान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, यश मिळालं नाही. बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, निवडून आले. पुढे बंगाल प्रांत हा पाकिस्तानला जोडला गेला फाळणीनंतर. आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सदस्य व्हायचं असेल तर पहिल्यांदा ते भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची सभागृहाला गरज वाटली. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला, बाबासाहेब आंबेडकरांना तिथून निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद झाले. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. तुम्ही सिद्ध करा स्वतःला. तुमची गरज वाटली पाहिजे समाजाला, तुमची गरज वाटली पाहिजे एखाद्या ऑर्गनायझेशनला, तुमची गरज वाटली पाहिजे एखाद्या उद्योग व्यवसायाला, आणि त्यासाठी आम्हाला ज्ञान आत्मसात करता येईल का? नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. का? कारण आम्ही मनापासून शिकत नाही आहोत, आम्ही नवीन तंत्रज्ञान स्वीकारत नाही आहोत. तुमच्या वयातली जगभरातली पोरं काय शिकतायत, नवनवीन कोणते कोर्सेस, नवनवीन कोणती टेक्नॉलॉजी आत्मसात करतायत, या संदर्भानं कोणतंही प्लॅनिंग नाही. मला वाटतं डोळे विस्पारून जगाकडे बघा. तुमची कॉम्पिटिशन नांदेडपुरती नाही, तुमची कॉम्पिटिशन महाराष्ट्रापुरती नाही, तुमची स्पर्धा ही फक्त भारतापुरती नाही. 93-95ला आम्ही खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं, आम्ही गॅट करार स्वीकारला. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे हे सगळ्या जगाला कळलंय. चायनाला कळतंय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतात लोकांना काय लागतं, आपण काय विकलं पाहिजे. पण दुर्दैवानं सर, भारतातल्याच पोरांना अजून कळलेलं नाही की भारत ही जगातली बाजारपेठ आहे मोठी, आणि आपण आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकलं पाहिजे, आणि त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आम्ही आत्मसात केली पाहिजे. हे मात्र अजून आम्हाला समजलेलं नाही. का आम्ही उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करायचा नाही? इंजिनिअरिंगची पोरं आहात तुम्ही, तुमच्या खांद्यावरती मशाली ठेवून हा भारत महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय. तुम्ही या राष्ट्राचे पिलर आहात, आणि मग आम्हाला असं का वाटू नये की आम्ही काहीतरी नवीन तंत्रज्ञान शोधू? आमच्यामध्ये मुळात संशोधनाची वृत्ती कमी होत चालली आहे.